नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलोय. तर मित्रांनो, आपण आनंदी असालच नेहमीप्रमाणे. मित्रांनो, आज तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या असतील या आनंदाच्याही वातावरणामध्ये. कारण बऱ्याच वेळा आनंद हा समयसूचक असतो. समय परत्वे तो बदलत असतो. तेव्हा तो कायमस्वरूपी आपल्याला जर टिकवायचा असेल, तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून आपलं मन आणि आपले विचार हे प्रगट करावे लागतात. तर मित्रांनो, आज तुमच्या समोर ट्रस्ट, TRUST या शब्दातील असलेल्या अक्षरांच्या माध्यमातून मी तुम्हाला भेटत आहे. ट्रस्ट अर्थात नातेसंबंध आणि नेतृत्व विकासाच्या उत्तम अशा गोष्टी आपण प्रभावीपणे करू शकणार हे सूत्र आहे. विश्वास हा नातेसंबंध आणि नेतृत्व यावरील महत्वाचा एक अविभाज्य घटक आहे. तुमचं व्यक्तिगत जीवन असो, कौटुंबिक जीवन असो, मैत्री असो किंवा व्यवसाय किंवा तुम्ही संस्थात्मक ज्या काही ऑर्गनायझेशनल पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही लीडरशिप करत असाल, त्या प्रत्येक नात्याचा खरा पाया एकाच गोष्टीवरती उभा असतो आणि ती गोष्ट म्हणजे मित्रांनो विश्वास अर्थात ट्रस्ट. विश्वास हा एका दिवसात तयार होत नाही. तो प्रामाणिकपणा, आदर, समजूतदारपणा, साथ आणि सचोटी यांच्या सातत्यपूर्ण कृतीमध्ये खऱ्या अर्थानं तो निर्माण होत असतो. यशस्वी नेता असेल, यशस्वी उद्योजक जो कोणी असेल, तो जर प्रभावीपणे त्याला जर आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाच्या गोष्टी करायच्या असतील, तर त्यांनी मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की त्याच्यामध्ये समजूतदारपणा पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे, आदर पाहिजे स्वतःसाठी आणि इतरांसाठी. आणि नेहमी योग्य साथ देण्याबरोबर साथ दिली गेली पाहिजे. आणि ज्या प्रसंगामध्ये जे लोक मदत करतात आणि त्यांच्या बरोबर व्यवहार हा उत्तम असला पाहिजे, मग ते कोणी असेल. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये जेव्हा सचोटीमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला जावं लागतं, तर तेव्हा एकच गोष्ट आहे की तुम्ही जर विश्वासू असाल आणि तुमच्या अवतीभोवतीची माणसं त्याच विश्वासाची असतील, तर तुम्हाला कधीही अडचण येत नाही. तेव्हा मित्रांनो, लोक तुमचे शब्द विसरू शकतात, पण एक सांगू, तुम्ही त्यांना दिलेला जो विश्वास आणि आदर आणि सुरक्षिततेची जी भावना आहे ना, ते कधी विसरत नाहीत. कारण लोक तुम्ही दिलेली ट्रीटमेंट लक्षात ठेवत असतात. तुम्ही दिलेले शब्द नाही लक्षात ठेवत. तुम्ही कृतीने तो विश्वास कसा संपादन करता, त्यावरती आधारित तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचा एकंदरीत जीवनाचा प्रवास हा सुखमय आणि शांतिमय होत असतो. मित्रांनो, ट्रस्ट हा एक शब्द नाहीये. आपल्या मजबूत नात्यासाठी आणि प्रभावी नेतृत्व करण्यासाठी हे जीवन मूल्य आहे मित्र. आपण त्याच्यातील एक एक लेटरचा आपण अभ्यास करूया, जेणेकरून तुम्ही स्टार्टअप करत असाल, उद्योग करत असाल, कौटुंबिक जीवन असेल तुमचं, त्या व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा तुमच्या कार्यालयीन जीवनामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने असलं पाहिजे, त्या विषयाच्या संबंधानं आपण विचार विमर्श करणार आहोत. अर्थात जे काय आहे अनेक पद्धतीने तुम्हाला अनुभवलं आलं असेल. पारदर्शकता अर्थात टी स्टँड फॉर ट्रान्सपरन्सी हा माझा दृष्टिकोन आहे. टी कशातही उभं राहू शकतं, म्हणजे त्याचे अनेक अर्थ होते, पण ट्रान्सपरन्सी हा त्यातला एक मी घेतलेला विचार. अर्थात पारदर्शकता. मला सांगा मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर पारदर्शक असाल ना, तर तुम्हाला कोणाला घाबरायचे कारण नाही. तुम्ही उद्योग करत असाल तर अगदी व्यवस्थितपणे तुमचा उद्योग विकसित होईल, कारण तुम्ही पारदर्शक आहात. आणि पारदर्शक व्यक्ती ही नेहमी प्रामाणिकपणे आणि खुलेपणाने वागत असते. आणि ती जेव्हा खुलेपणाने वागत असते, ती तेव्हा सातत्य
आणि सात्विकता याची ती मेळ घालत असते. कारण सात्विकतेचं जर सातत्य त्याच्यामध्ये असेल, ती कोणी व्यक्ती असेल, तर ती खऱ्या अर्थानं पारदर्शक व्यवहार करत असते. आणि म्हणून अशा व्यक्ती समाजामध्ये खूप कमी असतात. तर त्या कमींमध्ये आपली गिनती झाली पाहिजे. म्हणजे आपण चांगली सात्विक लोक निर्माण केली पाहिजेत, ही भावना आपण निर्माण केली पाहिजे. आणि अशा लोकांसाठी म्हणून आपण नेहमी मदतीचा हात दिला गेला पाहिजे. जे लोक स्पष्ट असतात, प्रामाणिक असतात आणि निस्वार्थी असतात, त्यांचा संवादही अत्यंत प्रामाणिक असतो. जे लोक पारदर्शक पद्धतीने व्यवहार करतात ना, ते मुळातच त्यांच्या स्वभावामध्ये स्पष्टता असते. जे बोलतात ते प्रामाणिकपणे सांगतात, कारण ते लोकांचं हित पाहत असतात आणि ते जे काही करत असतात ते त्यांच्या कर्तव्य दक्षतेसाठी करत असतात. म्हणून मित्रांनो, आणि तुम्ही त्या लोकांचा सन्मान आणि आदर उत्तम पद्धतीने केला पाहिजे. आणि काही लोक जे सत्य लपवतात किंवा तोंडावर एक आणि मागे एक करतात, तर ते लोक ना पारदर्शक नसतात. ते चुका लपवणारे असतात. ते आपल्या चुका पण ते मान्य करत नाहीत आणि ते स्पष्ट पण बोलत नाही. त्यामुळे अशा लोकांवरती तुम्ही विश्वास कधीही ठेवू नका. तुम्ही सहज, पण आजकालचा जमाना कोणाचा आहे? खोटं बोलणाऱ्याचा. खोटं बोल, पण रेटून बोल आणि इमोशनली ब्लॅकमेलिंगचा. लोक भावनिक करतात आणि मग प्रत्येक व्यक्ती कुटुंबात असेल, समाजात असेल, जिथे कुठे असेल, तिथे त्या व्यक्तीला खरंच समोरचा माणूस समजायला वेळ लागतो. पण जेव्हा नुकसान होतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. म्हणून वेळीच सावध राहण्यासाठी नेहमी तुम्ही आणि मी प्रयत्न केला पाहिजे, की आपण सत्यवादी लोक शोधली पाहिजे. अर्थात याही जमान्यात, याही वेळी लोक आहेत, पण त्यासाठी आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. कोणालाही विश्वास आपण पटकन नाही टाकला पाहिजे. म्हणून पारदर्शक व्यक्ती काय आहे? ती स्पष्ट संवाद करते. पारदर्शक व्यक्ती चूक असेल तर चूक मान्य पण करते आणि ती कधी माहिती लपवत नाही. सरळ हाताने ती माहिती देत असते आणि त्या पद्धतीने तो विकास करतो. या पद्धतीने तुमच्या एकंदरीत व्यवसायामध्ये अशी लोक तुमच्या बरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती लोक तुमच्या बरोबर असल्यानंतर मला विश्वास आहे मित्रांनो, तुमचा व्यवसाय, तुमचा स्टार्टअप, तुम्ही जे काही मनामध्ये योजलेलं आहे ते सिद्धीस जातं. विश्वासाचं वातावरण निर्माण होतं. म्हणून आयुष्यात एकच लक्षात ठेवा, जिथे अस्पष्टता वाढते ना तिथे गैरसमज वाढतात. कारण जेव्हा तुम्ही संदिग्ध व्यवहार करता, वर्तन करता, ते लोकांना आवडत नसतं. लक्षात ठेवा. स्पष्ट असलं पाहिजे. कोणाचं तरी ऐकून काहीतरी कुठला व्यवहार करायचा असेल तर तो कधीच तुम्ही चुकून करू नका. कारण विनाकारण तुम्ही इतरांचं मन राखू शकत नाही. कारण प्रत्येक जण त्याच मानसिकतेचा नसतो. म्हणून तुम्ही निसंदेहपणे उत्तम पद्धतीने वागा मित्रांनो आणि गैरसमज असं कधीही वागू नका. हे पारदर्शकता ही नेहमी तुम्ही खऱ्या अर्थानं पाळा. त्याचा फायदा तुमच्या व्यक्तिगत नेतृत्वामध्ये उत्तम पद्धतीचे बदल करेल आणि तुम्ही एका उच्च कोटीच्या विश्वासानं तुम्ही खऱ्या अर्थानं आनंदी व्हाल. जो नेता सत्य लपवतो त्याच्यावरती बऱ्याच वेळा विश्वास कमी असतो. म्हणून प्रामाणिकपणे परिस्थिती सांगायला पाहिजे आणि त्याच लोकांना निष्ठा लोकांची राहते, जे सत्य परिस्थिती सांगतो, जे लोक सत्य बोलतात ते. मग काय मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बोलणार आहात ते सत्य बोलणार, अर्थात पारदर्शक बोलणार. त्याचा फायदा तुम्हाला होणार, मला होणार, समाजाला होणार, कुटुंबाला होणार, व्यक्तिगत जीवनाला होणार. चला तर मग आज आपण ठरवूया की पारदर्शक वागूया. पारदर्शकतेमध्ये आनंद आहे. तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे 7768981355. काय मग मित्र, या व्हिडिओला लाईक करा आणि विशेष करून सबस्क्राईब करा. आणि उद्योजक मित्रांनो, विशेष करून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं होत असताना तुमचे व्यवहार जितके तुम्ही पारदर्शक कराल तितके तुम्ही उच्च पदावर जाल. हा, डिप्लोमॅसी ही आवश्यक आहे, पण ती काही वेळापुरती असावी. सदैव डिप्लोमॅसी ही अडचणीची पण ठरू शकते. अर्थात प्रसंगाप्रमाणे तुम्ही त्या पद्धतीने वागलं पण पाहिजे. आणि जेव्हा तुम्हाला सत्य कळेल तेव्हा तिथं सत्याने करा. जर तुम्हाला सत्य कळलं असेल त्या असत्याला तिथेच रोखा आणि सत्याचा आविष्कार करा त्याला. म्हणजे तुमचा विकास निश्चित तुमच्या व्यवसायाचा किंवा तुमच्या स्टार्टअपचा उत्तम पद्धतीने. तर काय मित्रांनो,
तुम्ही या पद्धतीने जीवन आनंदाने जगणार ना. चला, जे कोणी उद्योजक होऊ इच्छित आहे, जे स्टार्टअप कल्पना त्यांच्याकडे आहे आणि त्यांना स्टार्ट चालू करायचं आहे, त्यांनी अवश्य माझ्याशी संपर्क करावा. आणि विशेष करून नवउद्योजक तयार करण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या, तुमच्याकडे पारदर्शकता असली पाहिजे. तुम्ही कोणालाही जाऊन भेटून त्यांच्याकडे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. कधी कमीपणा नाही राखला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याकडे कमी असतं तेव्हा आपण इतरांना मागायला पाहिजे, ज्ञानाच्या बाबतीत विशेष करून. अर्थात बँका आहेत तुम्हाला त्या पद्धतीने पतपुरवठा करतात, पण सगळ्याच नाहीत. त्यात अडचणीच अडचणी आहे. बरोबर आहे मित्रांनो. चला तर मग आपण आता पुढील शब्दाकडे उद्याच्याला पाहूया आणि एक एक शब्द त्याचे फोड करून आपल्या व्यक्तिगत व्यावसायिक जीवनामध्ये आपली प्रगती करू घ्या. व्यक्तिगत जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि कौटुंबिक जीवनामध्ये. धन्यवाद, तुम्ही मला ऐकत आहात. माझा नंबर आहे 776898135. थँक्यू फॉर वॉचिंग मी.